नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. टाकळी कवठे पंचायत समिती गणामध्ये जे आता मध्यंतरी याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल, राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडनं घड्याळाच्या चिन्हावरती जे राजेंद्र पोपट गावडे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते आणि त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं का तुम्ही तयारीला लागा म्हणून आम्ही तुम्हाला एबी फॉर्म देऊन तुमचे तिकीट कन्फर्म करणार आहोत. पण त्याच्यानंतर काही दिवसांनी काय घडलं काय माहित नाही, पण राजेंद्र गावडे यांना घड्याळाच्या चिन्हावरनं उमेदवारी देण्यात नकार आला. मग त्यावेळी ते नाराज झाले. तेच राजेंद्र गावडे त्यांचे खंदे समर्थक म्हणून राजेंद्र सांडबोर आहेत, त्यांचे मिसेस या कवठे पंचायत समिती गणामधून उभे आहेत. त्यांचं नाव कांचन राजेंद्र सांडबोर आणि आज त्यांचे मिस्टर आहेत राजेंद्र सांडबोर. यांच्याशी आपण थोडीशी बातचीत करणार आहोत की नक्की हा प्रकार काय झालता. आणि असंख्य कार्यकर्ते बघतात त्यांच्या गावामध्ये, गावभेट दौरे आहेत, घरामध्ये येणे जाणे, प्रत्येक घराला भेट देणे, त्यांना समजून सांगणे, विकास कामांची काय रूपरेखा असेल ते सांगणे. तर पाहूया. दादा नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण परिचय पत्रम सांगा. राजेंद्र पांडुरंग सांडभोर, राहणार कवठे एमआई आणि सध्या माझी मिसेस पंचायत समिती कवठे एमआई गणातून उमेदवार आहे. आता पंचायत समितीमधून पण याच्या आधी 8-10 दिवसाआधी आम्हाला समजलं होतं का तुम्ही घड्याळ चिन्हाकडनं तुम्हाला उमेदवारी मिळणार होती. मग नक्की घड्याळ चिन्ह पण तुम्हाला उमेदवारी का मिळाली नाही, मग तुम्ही बीजेपी मध्ये का जावं लागलं? आता आम्ही मूळ आमचा पक्ष घड्याळच, आम्ही घड्याळ सोडून कधी कोणाला मतदान केलं नाही. याच्या आधी तुम्ही कट्टर समर्थक होते घड्याळाचे, परंतु अचानक आम्हाला फॉर्म भरायच्या 2 दिवस आधी असं समजलं की आमच्या राजूदादांचं तिकीट कापलं जातंय. तर मग आमच्या वरच्या माणसाचं तिकीट कापलं म्हणल्यावर आम्ही खाली पंचायत समितीला होतो. मग आम्ही खाली पण नको म्हटलं, आम्ही एका दिल्याने आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आणि जसे उमेदवार आम्ही आधी जाहीर केले होते तसेच आम्ही पुढे भाजपमधून आता निवडणूक प्रक्रियेला सामोरे जातोय. आता पंचायत समितीमधून तुमच्या मिसेस कांचनताई जे आता निवडणुकीला सामोरे जातात त्यांचे दौरे चालू आहेत, म्हणजे घराघरात पोहोचणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना रिस्पॉन्स म्हणजे भेटी घेताना त्यांना रिस्पॉन्स समर्थन कसं भेटते? म्हणजे आम्ही आता याआधी महिनाभर प्रचार केला होता. ज्यावेळेस आमचं तिकीट नाकारलं त्याच्या आधी 1 महिना 1.5 महिना आम्ही प्रत्येक घरोघरी जाऊन जनतेचा आशीर्वाद आणि प्रचार घड्याळाचा केलाय. त्यावेळेस जो प्रतिसाद भेटत नव्हता त्याच्या दुप्पट आता प्रतिसाद आम्हाला भेटायला लागलाय. लोक आमच्या जवळ यायला लागली. जी लोक आम्हाला जवळ येत नव्हती ती जवळ यायला लागली आणि इतका चांगला प्रतिसाद मी माझ्या आयुष्यात आणि निवडणुकीच्या ह्याच्यात कधीच पाहिला नव्हता. आता उलट बरं वाटायला लागलं आम्हाला. सुरुवातीला वाटलं जरा अवघड, पण आता काय नाही, आता उलट मस्त आहे. लोकांना पण कळायला, लोक पण आता म्हटले आपल्याला पण भाजपचीच गरज आहे, पुढं राष्ट्रीय पक्ष आहे. एक दृष्टीने पाहिलं तर आता केंद्रात पण सरकार त्यांचं, राज्यात पण त्यांचं सरकार आहे. आणि समजा गाव पातळीवर जर बीजेपीचे काही कार्यकर्ते आहेत, प्रत्येक ठिकाणी गेले तर आहेत, आणि तुम्हाला घड्याळाची साथ भेटली आणि प्लस बीजेपीचे कार्यकर्ते भेटले, म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश येईल असं वाटतं का थोडस जड जाईल? नाही, पहिलं उलट आम्हाला राष्ट्रवादी कोण जड गेला असता. आता उलट आमची लढाई लोकांनी हातात घेतली. लोक आता भावनिक आहेत. भावनिक झाले. एक तिकीट नाही भेटल्यामुळे, जो कार्यकर्ता होता आपला त्याला तिकीट नाही भेटल्यामुळे लोक भावनिक झाले. 60 वर्ष गावडे साहेबांनी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजे घड्याळ चिन्हाशी, जसं पवार साहेबांपासून तर आतापर्यंत जसं पक्ष आणि वळसे पाटील साहेब म्हणतील तसे त्यांनी कामं केली, आम्ही कामं केली. कधी आम्ही त्याच्यात हे केलं नाही, कधी असं खाली वर वाकडं तिकडं असं कधी राजकारण केलं नाही. आमच्या वाट्याला हे का ज्यांनी केलं त्यांना तिकीट, आणि आमच्या वाट्याला हे जर येत असेल तर मग लोक बी चिडणारच ना, साहजिकच नाराज होणार. हा. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जालिंदर भाऊगुडे. आता गाव भेट दौऱ्यामध्ये असे तुम्ही गावागावात जाता प्रचार करायला, तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा भेटतो? अतिशय चांगला आहे. घड्याळ चिन्हाने दोन्ही एकत्र आल्यामुळे अजून वाढला का आहे तसाच आहे? चांगल्या प्रकारे वाढला. जनता खुश आहे? खुश आहे. म्हणजे ही निवडणूक तुम्हाला सोपी वाटते का जड वाटते? एकदम सोपी. पहिली जड वाटत होती. पहिली जरा जड वाटत होती, पण आता प्रतिसाद आणि बरंच चांगलं वाटतं. दादा नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच? नाही, कवठे एमआई. कवठे एमआय मध्ये आता गणामध्ये आता कांचनताई सांडवर उभे आहेत आणि तुम्ही आता समजा घड्याळामध्ये कडून तर तुम्ही तसं कार्य होतं, तुम्ही कार्यकर्तेच आहेत म्हणल्यावर राजेंद्र गावडे यांचे. आता तुम्हाला कसं वाटतंय? पहिली घड्याळात होते तेव्हा कसं वाटत होतं, आणि आता ह्या टायमाला बीजेपी मध्ये आल्यानंतर तुम्हाला जनसमर्थन कसं वाटतंय?
आता आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्ही प्रत्येक घरात घड्याळी चिन्ह पोहोचवलं होतं. पण जे काही पाठीमागच्या 4-5 दिवसात झालं, आता आम्ही कमळ चिन्ह घेऊन जातोय. ज्यावेळेस काही जे जुनी पिढीतले जे काही आजी-आजोबा किंवा काय त्यांना आम्ही बापूसाहेबांचं चिन्ह चेंज झाले. बापूसाहेबांनी आता कमळ हाती घेतलंय, तर ऑटोमॅटिक आजी-आजोबांच्या डोळ्यात पाणी येतंय. असं कशामुळे झालं? त्यामुळं लोकांमध्ये बापूसाहेबांना पक्षाला यावेळेस असं केलं. त्यामुळं लोकांमध्ये एक सहानुभूती की ह्या भागात जी काही विकास कामं केली ती सगळी बापूसाहेबांनी केलेली यापूर्वी. जे काही पायाभूत सुविधा आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या मागे असेल. आता आमच्या भागात विजेचाच खूप मोठा प्रश्न आहे. कुठली डीपी जळली तर आज पण लोक म्हणतात की बापूसाहेब म्हणजे जुने लोक म्हणतात की धोत्राला फोन केल्याशिवाय डीपी चालू होत नाही. धोत्रे म्हणजे पोपटराव गावडे, ते जुनं नाव आहे. धोत्रे म्हणलं का? धोत्रे म्हणतात आणि त्यांचं चिन्ह एक घड्याळ हे एक जुनं समीकरण होतं, पण लोकांना आज आम्हाला समजून सांगावं लागतंय. त्यामुळे लोक म्हणतात की आता प्रत्येकाने कमळ हाती घेतले आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंत आज प्रत्येक याच्यात कमळ आहे आणि इथं 5 तारखेला कमळच फुलणार आहे. म्हणजे लोकांच्या पण भावना एक हे झाल्या, दुःख झालं, तर म्हणजे भावनाने एक हा, एक चटका बसला का असं नव्हतं आणि व्हायला पाहिजे. तरुण वर्गाची खूप मोठी साथ आहे आज. जे काही बीजेपीचं आहे, प्रत्येक कार्यकर्ता आज बीजेपीचं वातावरण आहे. भारतीय जनता पार्टीचं यापूर्वी बाबुराव पाचरनेंनी आमदार झाले होते 2 वेळा, त्यामुळे हे काही नवीन नाही यासाठी इथं म्हणजे घड्याळाच्या चिन्हापेक्षा कमळाच्या चिन्हावर तुम्ही खुश आहात. खुश आहेत. म्हणजे सत्तेत गेलेत आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक याच्यावरती आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, प्रत्येक पदाधिकारी आहे. म्हणजे बघा, गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जी बीजेपीची सत्ता आहे, पण घड्याळापेक्षा आता त्यांना आनंद बीजेपी मध्ये आल्यामुळे वाटतोय. म्हणजे आनंद कसा वाटतो बघा आता, जी ग्राउंड लेवलला जी शेतकऱ्यांची काही छोटी छोटी कामं असतात, ही सत्तेत गेल्याशिवाय कामं होत नाहीत, हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी कमळ जे भेटलं चिन्ह, ते असं त्यांना वाटतं का योग्य भेटते. दादा नमस्कार, नमस्ते. आपलं नाव सांगा. किरण खाडे. घड्याळावरती खुश होते का कमळावरती खुश आहात? साहेबांवरती खुशी आहे आम्ही. चिन्हावरती नाही, चिन्ह आहे, चिन्हावरती आम्ही खुशी आहे. मग घड्याळावरती का कमळावरती? जे 60 वर्षाचा विकास झालाय ना, त्याच्यावरती आम्ही खुशी आहे. आणि इथून पुढे पण तोच विकास होईल. होणार. हो, 100% होणार. आता तर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या पक्षामध्ये गेलेत म्हणल्यावर तुम्हाला अजून बळ भेटणार. हो हो, दिल्ली पासून तर पार घरापर्यंत. राजेंद्र गावडेंना एक तुमचं पण सहकार्य, सत्तेत राहून ते अजून म्हणजे काय विकासाची कामं असतील तर ते वरिष्ठांना हो, हो. सांगून करू शकतात. हो हो, 100% करू शकतो. म्हणजे बघा, कार्यकर्त्यांचा सुद्धा आत्मविश्वास कसा आहे का दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सत्तेत राहून जी कामं होतील ती सत्ता नसल्यानंतर ती कामं होत नाहीत, हे कार्यकर्त्यांना समजतंय आणि उमेदवारांना किती समजत असेल. कॅमेरा पर्सन शुभम सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, रावडेवाडी.